जे रे ना रे 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 जे रे कानोबा 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 कानो कानोबा दुनिया पदराला मोडून पोरी रे नंदलाला छेडून गजरा तुटेल कन्हैया वेणी नकोस ओढू वेणू नकोस छेडू कानोबा 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 वाजवायची होती पण आता वाजणार नाही हे दे रे त्याच्यामुळे काय फुटली काय असू द्या पाच पाच पोळ्या तीन भाकरी पाच पाच पोळ्या तीन भाकरी पाच पाच पोळ्या तीन भाकरी पाच पाच पोळ्या तीन
का आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वैराग्य सर, वायकर सर या सगळ्यांचा आवाज काढणारे महाराष्ट्रातले एकमेव गायक आहेत ते जगदीश महाराज चव्हाण आहेत. तुम्हाला या जसं त्यांचं गाणं आहे तसंच गाणं तुम्हाला ऐकाय भेटेल. फक्त 2 मिनिटं शांत बस. काय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट हे आपण ज्याला म्हणतो ना की स्वर्गामध्ये कसे गंधर्व असतात तसे आपल्याला ह्या महाराष्ट्रामध्ये या भूमीमध्ये लाभलेले हे सगळे गंधर्व मंडळी आहेत, ज्यामध्ये सर्वप्रथम महाज्ञानी आणि संगीताचा गाढा अभ्यासक माझे गुरुजी पंडित शंकररावजी वैरागकर सर. तदनंतर येतात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट खंडाळकर गुरुजी. तदनंतर येतात आमचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट पंडित बाळासाहेब वाईकर गुरुजी. म्हणजे हे काय मी काय क्रम नाही लावते बरं का, ते ज्याच्या जागेवर ते सगळे पंडितजीच आहेत. मी एक सांगतोय फक्त तुम्हाला. त्याच्यानंतर आमचे जगन्नाथ काका वाडेकर असतील जे पंढरपूरचेच आहेत. त्यानंतर आमचे कल्याण गुरुजी असतील जे आळंदीमध्ये राहतात. तुकाराम भाऊ गोसावे असतील, आमचे बंडूभाऊ होते गोळेगावकर. काय ही अशी सोन्यासारखी माणसं. आता तिकडे मुंबईकडे मारुती बाबा बागडे होते, असे खाशाबुवा, हे सगळे इतके भयानक लोक होते. यांनी भजनाची परंपरा टिकून ठेवली आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की ती परंपरा आमच्यापर्यंत येऊन पोहोचली. आणि खरंच आणि इथून पुढे अशी अपेक्षा आहे, पांडुरंगाजवळ एवढीच चरणी प्रार्थना करतो की इथून पुढची जी पिढी आहे यांना सुद्धा भजन कळावं आणि अनेक पिढ्या कलिक संपेपर्यंत हे भजन टिकून राहावं. अशा नवीन नवीन पिढ्यांनी हे भजन घेतलं पाहिजे एवढीच अपेक्षा आज पंढरपुरात बसून करतो. वाईकर सर पहिल्यांदा. आता मी आवाज काढण्याचं बंद केलेलं आहे कारण माझे गुरुजी मला ओरडतात. कारण नको रे आवाज काढायचो म्हटले कोणाचे, तू तुझंच कर म्हटले. असू द्या काय अडचण नाही, पण तुमची इच्छा असते म्हणून आता ते वाईकर सर. हे काय ही पांडुरंगाची कृपा आहे बरं का, लक्षात ठेवा. हे काय मी शिकलेलो नाही कुठं, तुम्हाला आज खरं सांगतो. पंढरपुरात बसून एक दिवस सहजच मी असं बसून माझ्याच वडिलांना ऐकत होतो. म्हटलं बाबा मी एक वाईकर सरांचा आवाज काढून बघतो, तुम्ही जर म्हटले ओके तर हे ओके असणार. कारण श्रोत्याला विचारायचं तुम्हाला काय वाटतंय, तू नको सांगू तुला काय वाटतंय. श्रोते जर म्हटली वा छान वाटतंय तसंच वाटतंय तर ते बरोबर असतं. आलं का लक्षात. मग आमचे बाबा म्हटले अरे थोडं चांगलं वाटतंय अजून प्रयत्न कर. मग मी अजून त्याच्यात थोडा चांगला प्रयत्न केला. लवण्याचा गाभा 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 त्रैलोक्याची शोभा 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 यशोदा नंद का नंदन है मेरे नैनों का तारा है. नहीं कुछ काम दुनिया से मेरा श्री कृष्ण प्यारा है. मेरा श्री कृष्ण प्यारा है. मेरा श्री कृष्ण. यशोदा 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 नंद का नंदन है मेरे नैनों का तारा है. कुछ काम दुनिया से मेरा श्री कृष्ण प्यारा है. प्यारा है प्यारा है आशा मोह कागर उस्लास कृपाणु बहरी कृपाणु कागर उस्लास 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 कागर उस्लास उस्लास. वा छान छान वाजतो छान वाजतो छान छान. कागर उस्लास उस्लास हा
रुसलासी आहा तग रुसलासी कृपाळू बहारी कृपाळू बहारी तग रुसलासी कृपाळू बहारी कृपाळू बहारी आदा कोटेदा विमान आदा कोटेदा विमान आदा कोटेदा आदा कोटेदा विमान कोटेला विमान आता कोटेला विमान आदा कोटेदा विमान आदा कोटेदा विमान ए बस तुमचे चरणी भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला भाग गेला विष्णुदास नाम विष्णुदास नाम वाघ्या मुरळी ही आपली महाराष्ट्राची लोकपरंपरा आहे तुकाराम तुकाराम